अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला महायुतीमध्ये घेण्यावरून आरएसएसच्या मुखपत्रातून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलेला आहे। अजित पवारांची युती केल्यानं भाजपच्या ब्रँडला धक्का बसला असं मुखपत्रात म्हटलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्याकडे पुरेसं बहुमत असताना अजित पवार यांना सोबत का घेतलं असा सवाल सुद्धा या लेखात विचारण्यात आलेला आहे। संघाला दहशतवादी संघटना असे संबोधणाऱ्या काँग्रेस नेत्याला भाजपात प्रवेश देण्यात आलेला, त्यामुळे संघ स्वयंसेवकांची मन दुखावलेली आहेत। याकडे सुद्धा आता या लेखामध्ये लक्ष वेधण्यात आलेलं आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडनं। गणेश, आपण पाहतोय आता आरएसएसच्या मुखपत्रामध्ये अजित पवार यांच्याशी युती केल्याबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। या लेखामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे आणि राजकीय वर्तुळात कसे पडसाद उमटतील आता? नक्कीच जे आरएसएसचं मुखपत्र आहे याच्यामध्ये आहे ते अजितदादांना पक्षात घेतल्यामुळे कुठेतरी एक टीका करण्यात आलेलं पाहायला मिळते। कारण की ज्या पद्धतीने अजितदादांना आहे ते भाजपमध्ये घेतलेलं आहे, कारण की काँग्रेसची विचारधारा खरं तर राष्ट्रवादीची देखील आहे आणि त्याच पद्धतीचा विचार जर पुढे न्यायचा असेल तर याचा फटका आहे तो बळू शकतो, हे देखील आहे ते सांगण्यात आलं होतं। मात्र तरी देखील अजित पवारांना आहे ते कुठेतरी भाजपमध्ये घेतलेलं आहे, त्यामुळे विचारसरणी एकमेकांशी जुळत नसल्याचं देखील आहे या अशा मुखपत्रातून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे अजितदादांचा हा फटका देखील आहे तो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला पडला आहे असं देखील संघाच्या मुखपत्रामध्ये आहे ते म्हटलं गेलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आता आरएसएसच्या भूमिकेमुळे आहे ते महायुतीमध्ये तेढ निर्माण होऊ शकतो। निश्चितच आता या मुखपत्रात लिहिलेल्या या लेखानंतर महायुतीमध्ये तेढ निर्माण होऊ शकतं अशी शक्यताही वर्तवली गेलेली आहे।